तुमचं स्वागत करते। आज आम्ही सगळे तुझी माझी जमली जोडीचे बऱ्यापैकी आर्टिस्ट आणि आमची सगळी टीम, बऱ्यापैकी टीम, बरेच लोक नाही आहेत पण बऱ्यापैकी टीम आज आम्ही चाललो आहे। आमच्या जे डिरेक्टर होते रुपेश पाटील सर, त्यांच्या गावी पेणमध्ये, आणि तिथे एक फार्म हाऊसला आम्ही व्हिजिट करणार आहोत। जस्ट पॅकअप झालं, पॅकअप नंतर आम्ही लगेच निघालो आहे आणि आता सगळेजण येत आहेत, त्यांची वाट बघतोय। सो दिस व्लॉग इज ऑल अबाउट द ट्रिप, सो आय होप यू एन्जॉय इट। एका गाडीत मी, शलाकाती म्हणजे तुमच्या सगळ्यांची जानू, सई आमची हिरोईन अस्मिता आणि आमचा हिरो देवांश, आम्ही सगळे मिळून निघालो। सकाळी सकाळी लवकर उठले होते, 6:30चा कॉल टाईम होता, 8:30चं पॅकअप झालं, त्यामुळे झोप बिलकुल नाही झाली। पण एक्साइटमेंट आहे बॉस, फायनली एका वर्षानंतर आम्ही परत जातो आहे पेणमध्ये पोपटी पार्टीसाठी। वडाळ्याच्या साईडने गेलो, त्यामुळे ऑन द वेच आम्हाला 5 गार्डन्स लागला आणि VJTI पाहिलं आणि माझ्या जुन्या कॉलेजच्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्या। आणि आम्ही या सगळ्यांना भेटलो जे दुसऱ्या गाडीमध्ये होते, बाबा, पॉप्स आणि आमचा एडी अतुल आणि सँडी। कसं जायचं काय जायचं ठरवलं, गाडीला जरा खाऊ पिऊ घातलं मस्तपैकी आणि आम्ही निघालो फायनली अटल सेतू मार्गावरून। अटल सेतू मी पहिल्यांदा पाहिला आयुष्यात आणि आम्ही पुढे एक स्टॉप घेतला थोडीशी पेट पूजा करण्यासाठी। या दोन मुली इकडे कोपऱ्यात बसून खातात। आपल्याला कुठला असा रस्ता लागला का जो आधी थोडासा खराब होता मग चांगला होता? आम्हाला इकडे पेण फाट्यावर सापडलाय मिल्क केक। जो मिल्क केक आलिया भट लंडनवरून मागवते, पण आलिया भटला आम्ही सांगणार आहोत की डूड, लंडनवरून नाही, तू पेण फाट्याला आणि पेण फाट्यावरचा हा मिल्क केक खाऊन बघ। पेण फाट्यावरचा शिवसागर स्वीट मध्ये तिला हा असा कमाल मिल्क केक खायला मिळेल। लंडनला जायची किंवा तिथून आणायची आणि रणबीर कपूरला एवढी मेहनत घ्यायची काहीच गरज नाहीये। शिवसागर स्वीट्स मध्ये खूप शॉपिंग केली आम्ही, तुम्ही बघू शकता। खूप स्वीट्स घेतले वेगवेगळे, त्यानंतर चिप्स विप्स घेतले आणि आम्ही मिल्क केकवर मेजर ताव मारला। गोडच हवंय शाण्याला। काय दिलं होतं आपण? मिल्क केक हवंय त्याला। हे देऊ त्याला। बाबू ये दर। गाडीची पेटपूजा झाली होती, भुभूची पण पेटपूजा झाली, आमची पेटपूजा झाली। मग फायनली आम्ही सगळे एका तासाच्या अंतरावर होतो पेणपासून। मग आम्ही पटकन गाड्या काढल्या आणि सुसाट निघालो पेणच्या दिशेने। पेणचा रस्ता इतका सामसुमान, इतका छान होता आणि रात्रीच्या वेळी इतकी मजा आली आम्हाला। गाणी गात, डान्स करत, गॉसिप करत आम्ही पोहोचलो फायनली सरांच्या घराजवळ आणि सरांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सगळं सांगतोय, ते किती खुश होते आम्हाला सगळ्यांना बघून। तर 11:30 वाजलेत आणि आम्ही काय गावाचं नाव सांगितलं? पांडू। पांडू पांडू गावात पोहोचलोय पेण जवळ। पांडू नाहीये, पाटणी आहे गावाचं नाव, पाटणी। या अंडू पांडू लोकांनी मला सांगितलं पांडू आहे गावाचं नाव। आता इथून आम्ही चाललोय आमच्या सरांच्या घरी। आम्ही आता पोहोचलो आहे सरांच्या घरी। इकडे आहे, इथे सर आहेत, सँडी आहे आणि त्यांच्या मागे सरांचं घर आहे। आणि हे कमाल असं गाव आहे मस्त। रात्रीचे 11:30 वाजलेत आणि हे आहे सरांचं घर। मस्त आपण जसं मूवीत बघतो तसं ते घर आहे त्यांचं। चप्पल काढू आणि जाऊया। सगळे आम्ही रिलॅक्स झालो, पाणी प्यायलो, सरांच्या आईबाबांना भेटलो मस्त। त्यांनी खूप कौतुक केलं सगळ्यांच्या कामाचं। आणि हे एकदम कमाल किचन, जिथे आतमध्ये किचनच्या आतमध्ये आहे चूल। कसलं ग आमचं किचन? घरात मला क्यूट अस्थेटिक मिरर दिसला तर ऑफकोर्स एक व्हिडिओ तो बनताही आहे। पटकन मिरर व्हिडिओ काढला आणि आम्ही निघालो। आम्ही सगळेजण चाललोय आता ब्लँकेट्स घेऊन रात्री 11:30 वाजता। दिसतेस का तू? हा मामा
इकडे मामा आहेत आणि तिकडे संचित टाकतोय साधेवी टाकतोय. पेणमध्ये गणपती खूप फेमस आहेत, पेणमधले मॅन्युफॅक्चर्ड गणपती. आणि इकडे अशी आरास लागली आहे गणपतींची आणि खूप छान सुंदर मूर्त्या आहेत या सगळ्या. चादरी, खाऊ आणि पोपटीचं सामान घेऊन आम्ही सगळे निघालो फार्म हाऊससाठी, जे 10 मिनिटावर एकदम सामसूम रस्त्यावरून. काय ओपनिंग सीन आहे संचित? काय ओपनिंग सीन आहे? ओपनिंग सीन आहे की आपण अंधारात आपल्या 3 गाड्या चालल्या आहेत. राईट साईडला मस्तपैकी एक रेल्वे स्टेशन आहे जिथे एक मालगाडी चालली आहे. खडांग 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 आवाज आहे. त्याच्या पलीकडे एक खूप जुनं टेम्पल आहे, त्याचा कळस दिसतोय. त्याचा कळसावर एक छोटासा लाईट आहे आणि आपल्या लेफ्ट साईडला एक चिता पेटते, जळते. 2 गाड्या चालल्यात मध्ये. आणि या सगळ्यातून फक्त 2 गाड्या चालल्यात आणि भयान शांतता आहे आजूबाजूला. बस सध्या एवढीच स्टोरी डेव्हलप झाली आमची. आणि आता त्या नॅरो रस्त्यावरून प्रवास करून आम्ही फायनली आमच्या लोकेशनला पोहोचलोय. हे आहे ते फार्म हाऊस जिथे येण्यासाठी जवळपास आम्ही एक वर्षभर प्लॅनिंग करत होतो की जाऊया जाऊया जाऊया. आणि आज फायनली वी मेड इट आणि आम्ही या फार्म हाऊसवर पोहोचलो. पोहोचून सगळ्या बॅग्स ठेवल्या, रिलॅक्स झालो. आणि इकडे अतुल आणि सँडी कधी पोपटी बनते या विचारात त्रस्त. इकडे सगळी पोपटीची तयारी सुरू आहे. हे शेंगा आहेत, हे मटके आहे आणि पोपटीचा पाला आहे इथे कुठेतरी. हा पोपटीचा पाला आहे आणि अंडी आहेत आणि ह्याच्यात आय थिंक ह्याच्यात चिकन असेल. येस, ह्याच्यात चिकन आहे आणि फुल जोर शोर से पोपटीची तयारी चालू आहे. आणि सरांचं पार्सल भेटलेलं मला. अरे ए इकडे, अरे इकडे कॅटरपिलरला गाडीतच ठेव. अरे गाडीतच ठेव, घाण झालं. जा ना, इथे खराब होईल. पोपटी बनवतात आता, याच्यात पाला घालतात मटक्यात. सगळी तयारी चालली आहे पोपटीची. पालानंतर पाला घातलाय, त्यानंतर शेंगा घातल्यात आणि मीठ घातलंय. आणि फुल जोरात प्रिपरेशन सुरू आहे. आता हे बटाटा कापलाय मध्ये आणि बटाटा कापून त्याच्यामध्ये मीठ मसाला घालतात. मस्त वाटते मला. तिखट नको, तिखट ना आता त्याला काय नाही, फक्त मीठ बघ, बाकी काय नको. ह्याच्यात मसाला नाही येणार आहे, जे स्टार चिकनचं. आम्ही एक व्हेज पोपटी बनवणार आहे आणि 2 आय थिंक चिकन पोपटी बनवणार आहे. नॉनव्हेज वाली पोपटी. व्हेजवाल्या पोपटीमध्ये आहे बटाटा आहे, त्यानंतर कॉर्न आहे, बटाटा आहे, कॉर्न आहे, पोपटीचा पाला असणार, त्यानंतर शेंगा असणार ऑब्व्हियसली. असं सगळं आहे आणि सगळी तयारी चालू आहे. आणि चिकनच्या पोपटीमध्ये चिकन, अंडी. आता या व्हेजवाल्या पोपटीमध्ये बटाटे घातले, मसाला घातला आणि त्याच्यामध्ये नाही आता त्याच्यामध्ये काय घातलं, अजून कांदे घातले आणि परत शेंगा घातले. हा आता कॉर्न घालणार. कॉर्नला पण आपण लावणार का हे मसाले? हा मस्त पैकी. वा वा वा, आता ते यम्मी दिसतंय. जरा मसाला विसरला लावून 2 असतील. किती मटके टाकणार आहे आता? चिकन हा एक करू ना आपण. हा व्हेजचा आहे का दादा? हा व्हेज आहे ना. हा मग चिकनचा बनवला. चिकनचं हे कुठल्या ह्याच्यात टाकणार? चिकनचं ह्याच्यात टाकणार. त्याचं करू का मग? आता काय पहिले काय टाकायचं मग? आता हे मटर घातले ना? येस. आता याच्यावर एंडला मटर घातले. एंडला मटर नाही, एंडला शेंगा. अच्छा, एंडला परत शेंगा आहेत. ओके.
प्रेस करतो प्रेस कर फुलकारण त्याच्यामध्ये ह्या नाही सगळे ऑब्झर्वर्स लर्निंग शेफ्स. मग यावर फायनल स्टेप हलकं मीठ घालून वरून छान परत पोपटीचा पाला घातलेला आहे आणि याला सिक्युअर करणार पोपटीच्या पाल्याने. छान सगळं खूप यमी दिसतंय. आम्ही सगळे खूप वेट करत होतो. एक बुट्टा नॉनव्हेज मध्ये पण टाकतात याच्यात आणि मटक्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे टेस्ट मध्ये. म्हणून ते चिकन इकडे लावतात. वेजवाली करंट स्पेशल झाली थोडासा डिफरन्स आहे. मी फील केलं. अच्छा 150 का मडका और 10 रुपये का डब्बा आता है. नाइस. इकडे चिकनची पोपटी चालू आहे. ते सगळं आधीचं सगळं फिलिंग टाकलं. आता जिथे बटाटे टाकले होते तिथे अंडी टाकलेत. करेक्ट ना. बटाटे टाकले होते तिथे अंडे टाकलेत. आणि हे पॉप्सी फुल सगळं ऑब्झर्व करतायत इथे. हा पॉप्सी. आता चिकनच्या पोपटीमध्ये मस्त मॅरिनेट केलेलं चिकन घालतायत. एकदम चमके आणि खूप यम दिसत आहे. आता व्हिडिओ सगळ्यात आधी काय टाकतोय. पहिला पाला टाकला. हात लावायला पाहिजे. किती घालायचा. शेंगांवर आधी मीठ टाकायचं मग पाला घालायचा. दाखवू का. दाखवू ना. दिसतंय का. हो हा दिसतंय. आता ह्याच्यावर पाला. ह्याच्यावर थोडासा पाला. चिकन टाकशील मॅडम. आता चिकन. चला चिकन टाका. सकाळी रेडी झाल्यावर कॉस्ट्युम घालूनच जाणार असशील ना. तू बस ना कोमल. हा मी शेंगा टाकेन. कोणीतरी नंतर अस्मिता ते घाल ना. ते हा अस्मिता ते हे घाल ना. अस्मिता ते टाकायला काय प्रॉब्लेम आहे तुला. हाताने टाकू तर शकते ना. खाऊ नकोस. तू नंतर हात सॅनिटाईज करून टाक. हे हात घाल आणि टाकून टाकायचं लगेच हात धुवायचे. चांगलं असं ना. हे विटनेस आहे. विटनेस विटनेस हिस्टॉरिकल काहीतरी होतं. हिस्टॉरिकल मुवमेंट. हिस्टॉरिकल मुवमेंट. ग्रेव्ही बरोबर घे थोडं. अस्मिता ताई येत या खुद्द. शाबाश. आणि हे चिकन मध्ये हात फायनली घातलेला आहे अस्मिता ताईंनी. मीठ बरोबर आहे का बघ. अरे व्यवस्थित वर गॅप नको ठेवू. असं तिथे असं दाबायचं नंतर असं. खायला पण लागेल. लेग पीस घ्या. लेग पीस जास्त नाही थोडीशी टेस्ट. शाबास. अस्मिता ताईंनी लेग पीस उचललाय. जास्त नाही थोडीशी टेस्ट. घालते हाताने म्हणजे कमाल आहे तुझी. आता चाटून घे. आता मस्त भरभरून चिकन घालतोय अजून. आणि कांदे पण घातले डायरेक्टली. त्याच्यावर पोपटीचा पाला.
ते पोपटीचं मटकं कुठे गेलं? ठेव टाकलं का? एकत्रच लावणार सगळं. त्याच्यामध्ये जातात अंडी. शेंगा टाकू न त्याच्यात अंडी टाकू. बाहेर काढलंच ना गेट लावूनच घे. आता आमची पोपटी रेडी आहे. तर अशा प्रकारे आमची पोपटी रेडी आहे. जाईल. हा डब्बा बंद करून कुकर मध्ये लावायला त्यांना पाला पाहिजे. घेते हा फुकलंय. फायनल स्टेप साठी आपण आलो इकडे. ऐक ना हा एक मिनिट आणखी तुम्ही राहा ना सर्व त्या साईडला. तुम्ही या इकडे. हा त्या मागच्या बाजूला जा ना सगळे. हा इकडे या ना सगळे. इकडे या ना सगळे. जा जा जा. तिकडे जा. अंजलीने बोलवलं ओमी कसा आला पण ओमीचा ट्रॅक कॅन्सल होता. म्हटलं आता तिकडेच कर तू. दुसरा ओमी तयार. लाव खालनं. बाजूला होता. वहिनी बाजूला. हो पेटली. आता हे किती वेळ ठेवायचं? 15-20 मिनिटं ना. 15-20 मिनिट हे ठेवायचं असं बापू. आता ही पोपटी आम्ही 12:30 वाजता लावली आहे. तर ही पुढचे 15 ते 20 मिनिट ठेवायची. 20 मिनिटानंतर आतमधलं सगळं छान कुक होईल. त्यानंतर काय पोपटी पार्टी. सगळं ओपन करून तयार झाला. आता याच्यात तयार झालाय. खोलायचं आणि हा तिथपर्यंत स्मेल आला. हा हे झाले असले ना आतमध्ये बघ. थोड्या कडक वाटतात ना. खाली झाले असतील. अरे काहीतरी घे ना. तू आणला काय? आता पोपटीची ट्रिक आहे अजून एक की जर वरच्या शेंगा शिजल्यात तर याचा अर्थ वरच्या शेंगा थोड्याशा कच्च्या आहेत, याचा अर्थ खालच्या शेंगा शिजल्या असतील असं अजून करून आम्ही आता ओपन करतो. अरे खालचं वाटतं ते फुलाचं पेपर आहे. संजय टेस्ट कर. हे जरी करपलं असतं तरी दाणे. हा
चिकनचा पीस घ्या. एक डिश मध्ये पीस सुपर शिजलंय. एक डिश मध्ये पीस आता आपण ट्राय करूया. तुम्हाला कसं पण हे करायचं ते करून द्या. घे एवढे. हा घ्या घ्या, मला ना त्यांना ओके सर. कमाल. कमाल फ्लेवर आलाय. हा होते नंतर आतमध्ये. मग आम्ही चिकनचे पीसेस एका बाजूला आणि बाकी शेंगा वगैरे हे सगळं एका बाजूला, एग्स एका बाजूला सगळं प्लेटिंग केलं आणि खायला सुरुवात केली. कमाल. एकदम द वर्ल्ड टेस्ट आहे याची. प्लीज ट्राय दिस. हा 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 हा. फ्रेश फ्रेश पोपटीच्या पाल्यामधलं चिकन आणि शेंगा. वा 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 वा, काय स्मेल आहे यार. हे दिसतंयच किती कमाल. नेक्स्ट आता मडकं पण पलटी केलं आणि त्यातून व्हेजवाली पोपटी काढली. वा काय कॉर्न दिसत आहेत यात, एकदम फ्लेवरफुल. व्हेजवाल्या पोपटीमध्ये कॉर्न्स होते, बटाटे होते, त्यानंतर ऑनियन्स होते आणि शेंगा. या शेंगांना, वालाच्या शेंगांना जो फ्लेवर आलाय कमाल. शला का त्याच्या रिॲक्शन्सवरूनच तुम्हाला कळतंय काय कमाल झाली आमची पोपटी. मग पॉप्स आणि बाबांना चिकन ट्राय करायला दिलं पोपटीतलं आणि बाबा तर हरवूनच गेले चिकन मध्ये. पॉप्सची रिॲक्शन वा 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 वा. बाबांना काही सुचेना काय सांगायचं आणि सँडीला विचारलं तर सँडी म्हणतोय कमाल आहे. तूच बनवलंयस. अशा प्रकारे आम्हा सगळ्यांची पोपटी पार्टी संपन्न झाली. पोपटीचा पाला फक्त हिवाळ्यामध्येच मिळतो आणि हिवाळ्यामध्ये ते पण गावा ठिकाणी मिळतो. सो तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा. हे असं चिकन आहे. आता आम्ही एन्जॉय करतोय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.